वेलकम टू द रीराईट अँड रिलीव्ह पॉडकास्ट. तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी तुमची होस्ट डॉक्टर प्रियांका मोहोळ आणि आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे, ते म्हणजे कोविड-19चा हा जो पॅन्डेमिकचा पिरियड होता त्याचा आपल्या आयुष्यावरती काय प्रभाव पडला आहे आणि त्याच्यामुळे आता आपलं आयुष्य कसं बदलणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मी माझ्या पुढच्या महिन्यांसाठी गोल सेटिंग करत होते. तर त्यासाठी बट ऑब्वियस प्रिव्हियस मंथ्समध्ये आपण जे काम केलं आहे त्याच्यावरती रिफ्लेक्ट करणं गरजेचं होतं. तर ते रिफ्लेक्ट करताना, त्याचा विचार करताना एक क्वेश्चन कंटिन्युअसली माझ्या डोक्यात येत होता, तो म्हणजे की या कोविड-19 सिच्युएशनचा माझ्या आयुष्यावरती काय प्रभाव पडला आहे. तर त्याचा विचार करताना एक महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे की सगळ्या ऍस्पेक्ट्समध्ये नाही पण बऱ्याच ऍस्पेक्टमध्ये माझंही आयुष्य बदललं आहे आणि आज मी तेच तुमच्याशी डिस्कस करणार आहे. सो लेट्स बिगिन. द फर्स्ट ऍस्पेक्ट जो सगळ्यांसाठीच खूप इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे फायनान्शियल ऍस्पेक्ट. फायनान्शियल वेमध्ये आय डोंट थिंक सो की मी जास्त सफर झाले, कारण की आय वॉज फोकसिंग ओनली ऑन द बेसिक नीड्स, दॅट इज फूड अँड शेल्टर, आणि आय हॅड अ पेड जॉब, सो आय वॉज गुड. सेकंड इज द प्रोफेशनल ऍस्पेक्ट. नाव इफ यू सी की आता या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये, कोविड-19च्या पिरियडमध्ये खूप लोकांचे जॉब्स गेले, खूप लोकांनी फायनान्शियल क्रायसिस सफर केले, ज्यांचे बिझनेस होते किंवा जे नवीन स्टार्टअप्स होते ते सगळे ठप्प झाले आणि त्याच्यामुळे खूप लोकांना फायनान्शियली किंवा प्रोफेशनली खूप त्रास झाला. मी सुद्धा काही प्रमाणात या गोष्टी एक्सपिरियन्स केल्या, कारण की माझा जो जॉब होता तो गुजरातमध्ये होता आणि माझं होम टाउन इज इन महाराष्ट्र. सो बिकॉज ऑफ द लिमिटेशन, ट्रॅव्हलिंग लिमिटेशनमुळे मी तिकडे पुन्हा जाऊ शकले आणि ऑब्व्हियसली माझा जॉबची डिमांड आहे की बीइंग अ डॉक्टर आय एम सपोज टू वर्क इन ऑन फील्ड. सो बिकॉज ऑफ दॅट आय वॉज कंटिन्युअसली थिंकिंग ऑफ स्विचिंग द जॉब, कारण की मला या पिरियडमध्ये माझ्या घरातल्यांबरोबर राहणं प्रायोरिटी वाटत होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला माझ्या पॅशनवरती काम करायचं होतं आणि त्याच्यासाठी लागणारे रिसोर्सेस किंवा साईड हसलिंगसाठी लागणारा टाइम हा मला इथे राहूनच मिळणार होता. सो मी आय स्टार्टेड टेकिंग डिसिजन ऑर स्टार्टेड थिंकिंग अबाउट दॅट. आणि मग मी माझ्या फ्रेंड्स, फॅमिली आणि कोलिग्स आणि जे कोणी या प्रोफेशनमध्ये आहेत त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. सो मॅक्सिमम लोकांचं असं म्हणणं होतं की यू शुड नॉट क्विट द जॉब, कारण की आता कोविडमुळे जी रिसेशन येणार आहे, रादर ते आलं आहे, तर त्यामध्ये फाइंडिंग न्यू जॉब इट विल बी डिफिकल्ट. बट अपॅरेंटली मी अशी लाईनअप करून ठेवली होती, असे फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट्स आहेत की जरी मला वर्षभर जॉब मिळाला नसता तरी पण आय कुड हॅव सस्टेन अँड बीइंग अ फायनान्शियली इंडिपेंडेंट. सो आय डिसाइडेड टू क्विट द जॉब अँड आय ॲक्च्युअली क्विट द जॉब. आणि जेव्हा मी रेजिग्नेशन टाकलं, विदिन 24 hours आय गॉट अ न्यू जॉब. नाव दिस इज नॉट अ शेअर लक. आणि याला आपण असं पण म्हणू शकत नाही की खूप रिसोर्सेस होते तुझ्याकडे किंवा वॉट एव्हर. सो अकॉर्डिंग टू मी हे का झालं, सो दॅट इज ऑल बिकॉज ऑफ द स्किल्स. सो अकॉर्डिंग टू मी ज्या 5 स्किल्स खूप इम्पॉर्टंट आहेत, सो त्यातली फर्स्ट इज डेटा अनालिसिस. नाव बीइंग अ पब्लिक हेल्थ प्रोफेशनल आय हॅव अ गुड हँड्स ऑन स्टॅट्स, जे मी स्टॅटा आणि आर स्टुडिओ यूज करू शकते. सो आय ऑलरेडी हॅव दॅट स्किल. सेकंड स्किल जी मी या लॉकडाऊन पिरियडमध्ये शिकले, दॅट इज अ वेबसाईट डिझायनिंग और वेबसाईट डेव्हलपमेंट. मी स्वतःची एक वेबसाईट बनवली आणि आय लर्न दॅट प्रोसेस. I guess third is effective interaction or communication. तुमच्याकडे कितीही नॉलेज असेल, क्रिएटिव्ह आयडियाज असेल, यू कॅनॉट बी सक्सेसफुल तोपर्यंत इम्पॅक्ट क्रिएट नाही होणार जोपर्यंत यू कॅनॉट कम्युनिकेट. लाईक प्रॉपर कम्युनिकेशन आणि समोरच्या माणसाला इफेक्टिव्ह वेमध्ये ती आयडिया समजावणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दिस स्किल इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि त्याच्याशी रिलेटेड खूप सारे बुक्स आहेत, लाईक हाऊ टू विन द फ्रेंड्स और हाऊ टू इन्फ्लुएन्स द पीपल. हे सगळे बुक्स आम्ही आमच्या वेबसाईटवरती टाकलेले आहेत. द फोर्थ इम्पॉर्टंट स्किल इज डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंग आता काळाची गरज आहे. तुम्ही आता सगळ्या गोष्टी आपल्याला ऑनलाईन मिळतात आणि तुमच्याकडे तुम्ही जो काही कंटेंट क्रिएट केला असेल तो जर का तुम्हाला इफेक्टिव्ह वेमध्ये मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर डिजिटल मार्केटिंग इज सुपर इम्पॉर्टंट, ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स यूज करून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता. नंबर 5 इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि मला असं वाटतं ते सगळ्यांमध्येच ती स्किल असावी आणि ती स्किल म्हणजे लर्निंग.
नवीन गोष्टी शिकत राहण्याची स्किल सगळ्यांमध्ये असायला हवी. सो लर्निंगमध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट नवीन शिकू शकता, नवीन स्किल्स डेव्हलप करू शकता, तुमच्या जुन्या स्किल्स पॉलिश करू शकता. आणि जर तुम्ही स्किल डेव्हलप करू शकलात तर अशी कुठलीच गोष्ट नाहीये जी तुम्ही शिकू शकत नाही. प्रियांका चोप्रा एकदा तिच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणाली होती की नथिंग इज इम्पॉसिबल, देर इज नथिंग विच यू कॅनॉट लर्न, एव्हरीथिंग इज लर्नेबल, एव्हरीथिंग इज डुएबल इफ यू डू प्रॅक्टिस. सो जर तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला शिकायची असेल किंवा एखाद्या गोष्टीमध्ये मास्टरी करायची असेल तर यू हॅव टू रीड अबाउट इट, यू हॅव टू लर्न दॅट स्किल, यू हॅव टू प्रॅक्टिस दॅट स्किल. जर काही या गोष्टी केल्या तर आय गेस तुम्ही कुठलीही स्किल अडॅप्ट करू शकता आणि मास्टर होऊ शकता. नाउ टू अचीव एनी स्किल और टू लर्न और टू डेव्हलप एनी स्किल आपण काय करायला पाहिजे किंवा कशा आपण या स्किल्स डेव्हलप करू शकतो. तर सगळ्यात महत्वाच्या ज्या 3 गोष्टी मी सजेस्ट करेन त्यातलं पहिलं इज रीड बुक्स किंवा लिसन टू द पॉडकास्ट किंवा ऑडिओ बुक्स. तर त्यामध्ये मी माझ्या वेबसाईटवरती प्रत्येक जॉनरच्या अंडर काही बुक्स सजेस्ट केले. जसं तुम्हाला फायनान्शियल रिलेटेड काही बुक्स हवे असतील किंवा काही नॉलेज हवं असेल तर यू कॅन गो देअर अँड चेक आउट द बुक्स. जर का तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करायचं असेल तर त्यासाठी कुठली बुक्स वाचायला पाहिजे ते सुद्धा मी त्या वेबसाईटवर सजेस्ट केलं. मी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन, यू कॅन गो अँड चेक. तसंच या सगळ्या बुक्सच्या ऑडिओ बुक्स अवेलेबल असतात, पॉडकास्ट अवेलेबल असतात, त्यांचे पर्सनलाइज ब्लॉग्स असतात. सो यू कॅन रेफर दॅट आणि त्या नवीन स्किल शिकू शकतात. थोडं एक्सपिरियन्स मिळाल्यानंतर किंवा थोडं इनिशियल जिस्ट मिळाल्यानंतर व्हॉट यू कॅन डू इज यू कॅन गो फॉर ऑनलाईन कोर्स किंवा फिजिकल कोर्स. तुम्ही कुठलाही एक छोटासा शॉर्ट लर्निंग कोर्स करू शकता, सर्टिफिकेट कोर्स किंवा डिप्लोमा. सो त्यामध्ये तुम्हाला बेसिक आयडियाज मिळतात. एका दुसरी एक्झाम दिल्यानंतर यू कॅन अॅनालाइज किती नॉलेज तुम्हाला मिळालंय. सो त्यासाठी बऱ्याच वेबसाईट्स आहेत ज्या असे ऑनलाईन कोर्सेस असतात. इव्हन हार्वर्डसारख्या युनिव्हर्सिटीज पण असे बरेचसे कोर्सेस आहेत. आणि तिसरं सगळ्यात इम्पॉर्टंट जे मला खूप युजफुल वाटतं आणि जे मी स्वतः खूप वेळा केलेलं आहे ते म्हणजे अप्लाय फॉर इंटर्नशिप. मे इट बी पेड और मे इट बी अनपेड. जेव्हा इंटर्नशिपसाठी तुम्ही कुठेही जाल तेव्हा तुमचं मेन एम असायला पाहिजे दॅट इज टू गेन द नॉलेज अँड गेट हँड्स ऑन एक्सपिरियन्स. कुठल्याही ठिकाणी असं जी तुम्हाला स्किल डेव्हलप करायची तर स्किल्सच्या रिलेटेड कुठली तरी इंटर्नशिप शोधायला पाहिजे, तिथे अप्लाय करून वन्स यू गेट इन टू दॅट इंटर्नशिप तर तुम्हाला वेगवेगळे एक्सपिरियन्सेस मिळतात. कारण की बुकमध्ये लिमिटेड नॉलेज असतं, जर तुम्ही फिजिकली तिथे जाऊन जर का हँड्स ऑन एक्सपिरियन्स घेतला तर इट विल बी प्रिटी मच हेल्पफुल. सो आय गेस इफ यू डू दीज 3 थिंग्स आणि जर त्याची प्रॅक्टिस केली तर नथिंग इज इम्पॉसिबल. यू कॅन डेव्हलप मेनी मोर स्किल्स. मी या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये माझ्या स्किल्स पॉलिश केल्यास त्याच्या व्यतिरिक्त मी व्हिडिओ मेकिंग, त्याच्यानंतर क्रिएटिव्ह रायटिंग अशा बऱ्याचशा स्किल्स अडॅप्ट केल्या, बऱ्याचशा स्किल्स शिकली आहेत. सो या दॅट वॉज रिअली हेल्पफुल. आणि आय गेस नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूयात की हेल्थ ॲस्पेक्ट फिजिकली अँड मेंटली कसा अफेक्ट झाला आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांचाच सोशल ॲस्पेक्टवर रिलेटेड काय इम्पॅक्ट झाला आणि आपण तो कसा आता इम्प्रूव्ह करू शकतो. सो याविषयी आपण आपल्या सेकंड पार्टमध्ये बोलणार आहोत. सो मी जे ॲस्पेक्ट डिस्कस केले त्याच्यावरती तुमचेच काय एक्सपिरियन्स आहेत किंवा तुमचे काय थॉट्स आहेत डू लेट मी नो इन द कमेंट्स बिलो. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल, रिलेटेबल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही ज्या आणखीन गोष्टी आणणार आहोत ज्या न्यूट्रिशन रिलेटेड किंवा लाईफस्टाईल रिलेटेड हॅक्स आणणार आहोत त्या तुमच्याकडनं मिस होणार नाही. आणि अंटिल नेक्स्ट टाइम प्लीज रीराईट युअर माइंड अँड रिलिव्ह युअर लाईफ. थँक्यू.